श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षी माघ शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते। यंदा हे व्रत 20 फेब्रुवारीला ठेवले जाणार आहे। सर्व एकादशीपैकी जया एकादशी ही अत्यंत शुभ मानली जाते। या व्रताचे पालन केल्याने व्यक्ती भूत, पिशाच आणि काळ्या छायाच्या तावडीतून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं। धार्मिक मान्यतानुसार जी व्यक्ती जया एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळते तिला ब्रह्महत्या सारख्या महापापांपासून सुद्धा मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपा मिळते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी 19 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सकाळी 9:55 संपेल। उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचे व्रत ठेवले जाईल। धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला हे व्रत सांगितले होते। जया एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची, सेवा करायची, आराधना करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जया एकादशीच्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला जया एकादशीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व अडचणी, त्याचबरोबर जर आपल्याला शनी दोष असेल, पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे। आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक जणाने जया एकादशीच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला अत्यंत पवित्र मानलं जातं। या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला अनेक फायदे हे मिळत असतात। तसेच शनी दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते। धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देववृक्षाची पदवी देण्यात आली आहे। पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, जसं की अमावास्या असेल किंवा पौर्णिमा असेल। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर वास करतात, म्हणूनच पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसंच आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात, कारण आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो। पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू, केशव फांद्यांमध्ये, नारायण पानांमध्ये, देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवता वास करतात। पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचे रूप आहे। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे। भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचं ज्ञान दिलं होतं। यावरूनच आपल्याला समजू शकतात की पिंपळाच्या झाडाचं महत्त्व काय आहे। तर चला जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा। तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे संध्याकाळी 4 वाजल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात, कारण संध्याकाळच्या वेळेस जे आहे माता लक्ष्मीचा वास देखील पिंपळाच्या झाडावर असतो। तर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर ही टाकायची आहे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे। आता हा दिवा जर तुम्ही शक्य असेल तर आवर्जून कणकेपासून तयार करून घ्या, कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो। तर जर तुम्ही कणकेचा दिवा तयार करणार असेल तर कणकेला घट्ट मळा आणि त्यापासून आपल्याला एक दिवा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे आपल्याला 4 वाती टाकायच्या आहेत, म्हणजे आपल्याला हा चौमुखी दिवा जो आहे तो तयार करायचा आहे।
आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण एक तर तिळाचं तेल घालू शकतो किंवा मोहरीचं तेल घालू शकतो. ह्या 2 तेलांपैकी कोणतंही एक तेल घातलं तरीही चालणार आहे. आता काही जण म्हणतील आमच्याकडे तिळाचं तेल नाही आहे किंवा आमच्याकडे मोहरीचं तेल नाही, मग काय करायचं? मग जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे पण तेल पूजेला वापरतात ते टाका आणि त्याच्यामध्ये चिमूटभर तीळ टाका. किंवा जर तुम्हाला मोहरीचं तेल पाहिजे असेल तर तुम्ही जे पण पूजेला तेल वापरतात त्याच्यामध्ये चिमूटभर मोहरी टाका तरीही चालणार आहे. तर असं आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे आणि त्याचबरोबर 1 लोट्यामध्ये हे पाणी तयार करून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये काळे तीळ घ्या आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभे राहून जे आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं आपल्याला 7 वेळा हे काळे तीळ जे आहेत ते ओवाळून घ्यायचे आहेत. तर आपल्याला ह्या 3 वस्तू घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. झाडाजवळ गेल्यावर आपल्याला सगळ्यात पहिला जे आहे दिव्याला प्रज्वलित करायचं. पण दिवा प्रज्वलित करायच्या अगोदर त्याला आपल्याला आसन द्यायचं. म्हणजे थोडेशा अक्षता किंवा थोड्याशा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण पाणी घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. गोलाकारमध्ये अर्पण करायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायच्या. तर आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि हे पाणी जे आपल्याला अर्पण करत करत प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत जे आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या पिंपळाच्या झाडावर मारायच्या आहेत. आणि त्यानंतर जे आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या जवळ बसायचं आहे आणि हे जे काळे तीळ आपण आपल्या घरावरनं उतरवून आणले ते आपल्याला पिंपळाच्या मुळांजवळ अर्पण करायचे. तर त्यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून जे आहे दोन्ही हाताने आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे टिकून राहिलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट झालं पाहिजे किंवा इतरही तुमच्या कोणत्या समस्या असतील, इच्छा असतील, आकांक्षा असतील त्या आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायच्या आहेत. तर असा हा उपाय आपल्याला जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य हे नष्ट तर होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्यावर असणारे शनीचे जे दोष असतील, जर शनीची 7.5 असेल किंवा कालसर्प दोष असतील किंवा पितृदोष असतील तर ह्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता देखील मिळणार आहे आणि ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक जणाने जया एकादशीच्या दिवशी करायचाच करायचा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.